जय जय राम कृष्ण महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाचा अवतार कशा करता झाला, कुठे झाला, हे सगळ्यात नुसतं अवतार होणं महत्त्वाचं नसतं, कुठे होतो हे फार महत्त्वाचं आहे. हा पहिला जो श्लोक श्रीमद आद्य शंकराचार्यांचा जो आहे त्याच्यात हे विशद केले की महायोगाचं पीठ म्हणजे मूळ क्षेत्र असलेल्या भीमा नदीच्या काठावर पांडुरंगाचा अवतार झाला किंवा पांडुरंग प्रकट झाला. कशा करता झाला? वरम पुंडलिका म्हणजे पुंडलिकाला जो आपल्या वडिलांच्या सेवेमध्ये मग्न आहे त्याला वर देण्याकरता पांडुरंग प्रकट झाले. म्हणून सर्वश्रेष्ठ आपण भक्ती जी म्हणतो किंवा आपण ज्यांना दैव मानतो, देव मानतो, त्याच्यामध्ये मातापित्यांची जी सेवा आहे हे कर्म सुद्धा एक भक्ती आहे आणि त्या सर्वश्रेष्ठ भक्तीला सुद्धा पांडुरंग आशीर्वाद देतो हे सुचवण्याचं काम आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला माझा नमस्कार किंवा मी त्याला भजतो म्हणजे मी त्याची भक्ती करतो अशा अर्थाचा हा श्लोक आहे. पुढचं जे गाणं आहे ते योगिनी जोशी सादर करते आणि तबल्याला वैभव जोशी आहेत. गाणं म्हणजे गाण्यापेक्षा त्याला अभंग म्हणूयात, विरणी म्हणूयात. ऋणझुणू रे भ्रमरा. सामान्य माणसाला जो प्रश्न सतावतो तो आहे मनाची चंचलता. जसं सामान्य माणसाला सतावते तशी ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे योगियांची माऊली असलेल्या संताला सुद्धा सतावते. मग ते मन, चंचल मन स्थिर करण्याची जागा कुठली? ते चरण कमळ गौर रे भ्रमरा. पांडुरंगाच्या चरणी ते मन स्थिर होऊ शकतं. हा अभंग आहे. गाणं सादर करते योगिनी जोशी आणि तबल्याला वैभव जोशी. नमस्कार, माझं नाव योगिनी जोशी. तबल्यावरती आहेत माझे मिस्टर वैभव जोशी आणि टाळ वाजवती आहे माझी मुलगी नेहा जोशी, जी तुम्हाला दिसत नाही आहे. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि मी 4 गाणी म्हणतीये आणि गाण्याची सुरुवात ऋणझुणू या गाण्याने करते. ऋणझुणू रे भ्रमरा, सांडे तू रे भ्रमरा. ऋणझुणू
तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्वेष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगम. एक पांडुरंग ह्या तत्वावर शेकडो हजारो अभंग रचले गेले. लाखो करोडो वारकरी आज कित्येक पिढ्या त्या एका पांडुरंगाकरता वारी करतात. आणि त्या पांडुरंगाचं प्रत्येक संतांनी आपापल्या परीने वर्णन केलं आहे. आणि अगदी सावळे सुंदर हा अभंग काय, किंवा हा शंकराचार्यांचं नीलमेघावभासम हे शब्द काय, हे दोन्ही एकाच गोष्टीचं प्रतीक आहे. ते म्हणजे पांडुरंगाच्या वर्णनाचं. तर तो पांडुरंग कसा आहे? नीलमेघावभासम, सावळा. आपल्याला नील हा शब्द जो वापरला जातो तो सगळे निळ्या रंगाने भासत असतं. तर तो नील म्हणजे निळा नव्हे, निळ म्हणजे सावळा. सावळ्या मेघाप्रमाणे असलेला पांडुरंग. आणि आपण त्याला कासे पितांबरे म्हणजे कंठी कौस्तुभमणी वगैरे हे जे सगळं वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये पितांबर कसी येला, तर तो कसा आहे? तडिद्वास असं म्हणजे विद्युल्लतेच्या प्रमाणे असणारा, त्या ज्यांनी जसं पितांबर हे इतकं जी वीज चमकून जाते अशा पिवळ्या परंतु अत्यंत तेजस्वी विजेप्रमाणे त्याचं ती पितांबर आहे. इतकं तेजस्वी ते आहे. नंतर तो कसा आहे? रमामंदिरम, लक्ष्मीचं मंदिर असलेला पांडुरंग. अशा पांडुरंगाला मी भजतो किंवा मी नमस्कार करतो. पुढचं गाणं आहे कीर्ती रेगे या गाणार आहेत पांडुरंग नामी. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते की ज्यावेळेला सुगम संगीत या प्रकरणामध्ये सगळाच्या सगळा राग जसाच्या तसा फॉलो केला जात नाही. हे जे गाणं आहे हे मूळ जरी भटियार या रागावर असलं तरी त्याच्यात थोडंसं मिश्रण केलेलं आहे. तर आपण ऐकूयात पांडुरंग नामी कीर्ती रेगे. पांडुरंग नामी लागला सिधास, पांडुरंग नामी लागला सिधास. श्वास पांडुरंग पांडुरंग झाला माझा, पांडुरंग नामी लागला सिधास.
प्रमाणं भवाब्धे इदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् वत्स्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम. पांडुरंगाचं पुढचं वर्णन आहे. तो कसा आहे? कटेवरी ठेवुनी कर. आपण अभंग म्हणतो कटेवरी ठेवुनी कर. म्हणजे पांडुरंग असा आहे की ज्यांनी कमरेवर हात ठेवले. माणूस कमरेवर हात कधी ठेवतो? ज्यावेळेला तो सुदृढ असतो, स्थिर असतो आणि तो तयार असतो. आणि हे कटेवर हात ठेवण्याचं प्रयोजन काय? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पांडुरंग काय दर्शवतो? मामकाना म्हणजे पांडुरंग भक्तांना म्हणजे माझ्या म्हणजे त्याच्या भक्तांना एक प्रमाण देतो की हे सगळं भवसागर आहे. हा भवसागर एवढा मोठा नाही आहे, हा फक्त कमरेच्या उंची इतका आहे. हे पांडुरंगाचं सांगण्याचं काम आहे. म्हणून त्याने हात कमरेवर ठेवलेत आणि सांगतोय भक्तांना की मला शरण या. अनन्यश्चिंत यो मा गीतेमधला श्लोक आहे. तर पुढचं गाणं सादर करणार आहेत शिरीष कुलकर्णी. मूळ गाणं आहे गुरु परमात्मा परेश. आपण गुरुपौर्णिमेला कार्यक्रम सादर करतोय. 3 प्रकारचे देव आपल्या संस्कृतीने मानतात. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. म्हणजे पहिला देव कुठला असेल तर ती माता, दुसरा कुठला देव असेल तर तो पिता आणि तिसरा कुठला देव असेल तर तो आचार्य देव भव. गुरुपौर्णिमेला आपण कार्यक्रम सादर करतोय. तर ते गुरु परमात्मा परेशू. आणि अशा गुरुच्या शरणात ज्यावेळेला आपण गुरुला शरण जातो त्यावेळेला कुठल्याही शंका मनामध्ये न ठेवता त्याच्यावर विश्वास ठेवून जे काही काम आपण किंवा शिकणार आहोत ते निश्चित फलद्रूप होतं. मूळ सुरेश वाडकरांनी गायलेलं, श्रीधर फडके यांनी कंपोज केलेलं गुरु परमात्मा परेशू.
देव तयाचा अंकिला देव तयाचा अंकिला देव तयाचा अंकिला देव तयाचा अंकिला स्वयं संचरा हाचे घडा स्वयं संचरा परेषु परेषु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुपैव एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही संशयो एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही संशयो तेथे नाही संशयो परमात्मा परेषु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो ऐसा ज्याचा दृढ विश्वास परमात्मा परेषु परमात्मा परेषु स्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिन्द्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं. आपण हल्ली हा शब्द वापरतो की लोकपाल, दिक्पाल. या शब्दाचा अर्थ असा आहे रक्षण करणारा पाल. रखवालसुद्धा, रखपाल की आपण असे काहीतरी शब्द वापरला जातो. तर लोकपाल म्हणजे लोकांचं रक्षण करणारा पांडुरंग. आणि तो कसा आहे? कंठी कौस्तुभ मणी विराजिता सुंदर ते ध्यान. अत्यंत प्रसिद्ध रचना आहे. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुम्ही जर का निरीक्षण केलं तर शंकराचार्यांचा श्लोक काय किंवा सुंदर ते ध्यान हा अभंग काय फारसं वेगळं आढळणार नाही. तेच आढळेल ज्याचा कौस्तुभ कंठमणी विराजित, ज्याच्या कंठदेशे कौस्तुभालंकृतम असं शंकराचार्यांनी म्हटले. त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी भजतो, मी नमस्कार करतो. आणि तो रक्षण करणारा पण आहे. पुढचं गाणं आहे ते आहे चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही ही न कोणी अंग. खरं तर कीर्ती रेगे गाणार आहेत आणि वर्णन सज्जनांचं केलं आहे, म्हणजे माझं नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की संत रामदास स्वामी यांनी ज्यावेळेला मूर्खाची लक्षण लिहिली असेल त्यावेळेला कदाचित ते शिरीष कुलकर्णी पैदा होणार असं त्यांना लक्षात असेल म्हणून त्यांनी लिहिली असते. पण सज्जनांची लक्षणं कुठली असावीत तर सज्जन हे जशी साखर सगळ्या बाजूनी सारखी असते तसे सज्जन असतात. तर त्याचं ते वर्णन करणारा तो अभंग आहे चंदनाचे हात पायही चंदन. मूळ गायिका सुमन कल्याणपूर आणि आपल्या कार्यक्रमात सादर करतात कीर्ती रेगे.
चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. टिपा नाही पाठी पोटी अंधकार, टिपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी सकळ, सर्वांगी सकळ अवघी गोड. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. तुका म्हणीते साव सज्जनापासून, तुका म्हणीते साव सज्जनापासून. पाहता बघून, पाहता बघून मिळेची ना. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलक्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं. पांडुरंगाचं पुढचं वर्ण आहे. जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं. ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहे, किंवा कानामध्ये कुंडले. आपण अजून एक ऐकलं असेल कदाचित, अत्यंत प्रसिद्ध नाट्य, दारी आले कुंडल हाले. ही सगळी जी वर्णन आहेत कृष्णाची, पांडुरंगाची, म्हणजे त्याच्या कानामध्ये कवच कुंडल आहे. कवच कुंडल नाही, क्षमा करा, कुंडले. तर कानात ज्याच्या कुंडले शोभत आहेत, ज्याचे नेत्र कमल, म्हणजे ज्याचे नेत्र हे कमलाप्रमाणे सुंदर आहे, ज्याचे ओठ हे जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त आहेत, म्हणजे रक्त नाही, आरक्त म्हणजे लालबुंद. अशा परब्रह्म स्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो किंवा मी भजतो, त्याची भक्ती करतो. आता पुढचं जे गाणं सादर होत आहे ते मूळ केशरी आमोणकरांनी सादर केलेलं आहे. एक छोटीशी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, मलाही माहीत नव्हती. आपल्या भजनामध्ये पखवाज वाजवला जातो, की ज्याला आपण मृदंग असं म्हणतो, आणि जो उत्तर संगीतातून दक्षिण दिशेला कर्नाटकी संगीताकडे गेल्यानंतर मला वाटलं होतं की त्यांचा मृदंगम हे त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट असेल, परंतु ते तसं नाही आहे. त्यांनी एका गुरूंनी सांगताना सांगितलं आहे की हे भजन संप्रदायातनं आलेलं आहे. म्हणजे कर्नाटकी संगीतातला मृदंगम हा सुद्धा आपल्या भजनाकडनं तिकडे गेलेला आहे. उत्तरेकडे मृदंग किंवा पखावज वाजवताना गठ्ठे खाली ठेवतात. आपल्या भजनी वारकरी संप्रदायामध्ये गठ्ठे शाईपुडाच्या बाजूला असतात आणि
संपूर्ण मॉडिफिकेशन, सगळं चेंज, सगळं परिवर्तन हे कर्नाटकी संगीतात झालं आहे. आता ही रचना बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हे कर्नाटकी संगीत गाणारे सादर करतात. मूळ रचना मात्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात झाली, परंतु राग मूळचा परत कर्नाटकी संगीत. इतकं बेमालूमपणे सुंदर गोष्टी इकडनं तिकडे जातात. हा याच्यासारखा दुसरा वस्तुपाठ कुठला नाही. पुढचं गाणं आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. 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 करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा भाव. करावा विठ्ठल जीवा भाव. करावा विठ्ठल जीवा भाव. करावा विठ्ठल जीवा भाव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवा भाव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. तुका मने देह भरला 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 विठ्ठल. भरला विठ्ठल. भरला विठ्ठल. भरला विठ्ठल. भरला विठ्ठल. तुका मने देह भरला विठ्ठल. काम क्रोध केले घर रीते. 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 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवा भाव. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा पाहावा बोलावा पाहावा विठ्ठल किरीटोज्ज्वल सर्वधिक प्रान्तभागं सुरैरचितं दिव्यरत्नैरनध्यैः दिव्यरत्नैरनरध्यैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं. पांडुरंगाची भक्ती फक्त देवानीच असं माणसांनीच करावी असं काही शास्त्र आहे का? म्हणजे दोन शब्द आहेत, एक सूर आणि एक आसूर. म्हणजे जो देव नाही तो आसूर, म्हणजे जो देव नाही तो दानव. म्हणजे सूर म्हणजे देव. श्लोक असा आहे की सुरैरचितम म्हणजे देवसुद्धा, देवगणातली लोकसुद्धा असं म्हणूया फार फार तर, दिव्यरत्नांनी ज्याची पूजा करतात असा पांडुरंग. आणि जो 3 ठिकाणी वाकून उभा आहे, म्हणजे कंबर, पाय आणि मान असं त्याचं, तो कशा करता, गळ्यामध्ये वनमाला आहेत, मस्तकावर मोरपीस आहे, इतकं सगळ्या गोष्टी. म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेनुसार मी जास्त काही सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही आहे, नाही तर प्रत्येक शब्दावर श्रेष्ठ मंडळी वाना उत्पात किंवा आमचे चिंचवडचे विघ्नहरी महाराज देव बोलतात. प्रत्येक शब्दावर एवढी माझी पात्रता नाही आहे. म्हणून मी फक्त सारांशात्मक रूपाने अर्थ सांगतोय आणि पुढे जातोय. तर असा पांडुरंग. आता पुढचं जे गाणं आहे ते आहे देव माझा विठू सावळा. परत पांडुरंग ह्या शब्दाचा मूळ अर्थ किंवा मूळ शब्द तो पांडुरंग नाही. मूळ शब्द आहे अपांडुरंगम, की जो ज्याचा रंग पांढरा नाही तो अपांडुरंगम. पण ते अपांडुरंगम करता करता पांडुरंगम असं आहे किंवा ते प्रचलित झालं आहे. आणि त्या रंगाचं वर्णन सगळ्या संतांनी केले. जसं मगाशी सांगितलं तसं सावळे सुंदर, तसंच देव माझा विठू सावळा. आपल्याला सावळ्यामध्ये सुद्धा सौंदर्य दिसतं. पुढचं गाणं सादर होत आहे योगिनी जोशी आणि तबल्याच्या साथीला वैभव जोशी.
देव माझा विठू सावळा. शब्द आहेत कवी सुधांशू यांचे आणि मूळ गायिका आहेत सुमन कल्याणपूर. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ्याची माझी आंगळा, माळ्याची माझी आंगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भज पांडुरंगम. एक शब्द आला आहे, चरंतम दुरंतम. दुरंतम या शब्दाचा अर्थ काय, की ज्याचा अंत कोणाला सापडत नाही, आदी आणि अंताच्या पलीकडे असलेला पांडुरंग, ज्याचा कोणाला ठाव ठिकाणच सापडत नाही. आपल्याकडे म्हणतात ना, नेती नेती, आम्हाला कळतच नाही की तो हा असा आहे का तसा आहे का तसा आहे. म्हणून प्रत्येकजण आपापल्या परीने ईश्वराचं वर्णन करत असतो. तसा आता अजून एक गोष्ट आली महत्त्वाची, आणि ते आहे वेणुनादम. प्रत्येक एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्या वेळेला आपल्या संगीतामध्ये किंवा एकंदरीत मानवाच्या जीवनामध्ये 3 गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे.
एक आहे ताल, एक आहे सूर आणि एक आहे शब्द. ज्यावेळेला बाळाची प्रोसेस तयार होते त्यावेळेला त्याच्या हृदयाचे ठोके सुरू होतात. म्हणजे त्याची तालाची सुरुवात पहिली होते. पण ज्यावेळेला तो रडतो त्यावेळेला सूर जन्माला येतो आणि मग काही वर्षांनी शब्द येतात. त्यामुळं शब्द आणि सूर याच्यामध्ये सूर हा पहिला प्रथम आहे, कारण तो युनिव्हर्सल आहे. शब्द युनिव्हर्सल नाही. मराठी कदाचित इंग्लिश अमेरिकेत कळणार किंवा अमेरिकेतली इंग्लिश कदाचित मराठीतल्या काही जणांना कळणार असू शकतो. मग जर का सूर प्रथम असेल तर सुराच्या रूपाने केलेली भक्ती ही सर्वश्रेष्ठ नको का? म्हणजे सूररूपी जो माणूस भजन करतो, जो सुराची आराधना करतो, ती भक्ती सर्वश्रेष्ठ आणि तीच भक्ती ईश्वराला प्यारी आहे. कारण तो स्वतःसुद्धा वेणुनादम, ज्यांनी स्वतः बासरी घेतलेली आहे, ज्याला संगीताचं ज्ञान आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ भक्ती जी आहे ती गायनातनं होते. म्हणून आपल्याला गायनाला सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणतात. पुढचा अभंग आहे विश्वाचे अर्थ. योगिनी जोशी आणि वैभव जोशी सादर करणार आहेत. विश्वाचे ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. विश्वाचे अर्थ. माझ्या मनी प्रकाशले. किती सुंदर वर्णन आहे. म्हणजे मी एकटा नाही, मी हा विश्वव्यापक आहे किंवा विश्वाचं सगळ्याचं जे स्वरूप आहे, मी विश्वापेक्षा वेगळा नाही. आणि विश्वाची आराधना काय, विश्वाची आर्तता काय हे ज्ञानेश्वरी म्हणतात. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले योगिनी सादर करते. विश्वाचे आता माझ्या मनी प्रकाशले. विश्वाचे आता माझ्या मनी प्रकाशले. अवघीची जाणे देह ब्रह्मा. अवघीची जाणे देह ब्रह्मा.
प्राणसञ्जीवनं ते परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पत्नी आणि पती याच्यामध्ये नुसतं विठोबाचं नाव आपण घेतो. राई रखुमाबाई राणी या सकळा, वाळीती राजा विठोबा सावळा. आपल्याकडे कितीतरी आरत्या वगैरे सुद्धा करताना विठ्ठल रुक्मिणी असं म्हणतात. कधी नुसतं विठ्ठलाचं नाव घेत नाही, कारण पत्नीचा पत्नी धर्म हा तेवढाच श्रेष्ठ आहे. मग हा पांडुरंग जो संपूर्ण जगाचं संजीवन आहे, तर रुक्मिणी मातेचं का संजीवन असू शकत नाही? तेच आहे रुक्मिणी प्राणसंजीवनं ते परमधाम कैवल्यम एकम तुरीयम, म्हणजे संपूर्ण कैवल्य ज्या एका ठिकाणी एकवटलेलं आहे असा पांडुरंग. अशा पांडुरंगाला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, मी त्याची भक्ती करतो. पुढचं गाणं खरं तर हा अभंग नाही, हे चित्रपट गीत आहे. राग मालकौसमधलं वसंतराव देशपांडेंच्यामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्ध, वसंतराव देशपांडे आणि सुधीर यांच्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे. कानडा राजा पंढरीचा सादर करतायत जगन्नाथ स्वामी, आणि जमलं तर थोडी बहुत साथ शिरीष कुलकर्णी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत मार्गाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा, कानडा राजा
त्र्यंबकाष्टकमचे अष्टकम म्हणजे 8 श्लोक घेतले. पुढचा मी काही घेत नाही आहे आणि कार्यक्रमात पुढे जायचं आहे. पुढचा जो अभंग आहे तो आहे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवड. नामा म्हणे काही न हले साचार, प्रभू तू निर्धार पांडुरंगा. नामा महाराजांचा अभंग आहे, संत नामदेवांचा अभंग. आणि अभंग काय आहे? तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. अजून एक शब्द आलाय त्याच्यामध्ये, वायूने विचारावे सत्य तुझे, असं पण आहे. मग हा अभंगचं थोडंसं वर्णन करतो आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला फार महत्त्वाचं ठरतं. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कदाचित मंदिरात येऊन ही सेवा करू शकू का नाही. कितीतरी लोकांना अजून ती अनिश्चितता आहे. आपण कोरोनामध्ये किंवा कोविड-19मध्ये इतके आपण स्वतःमध्येच काही वेळेला खूप मग्न असतो. आपल्याला वाटतं आपल्या हातात सर्व आहे. आपल्याला वाटतं मी येणार, मी सेवा करणार, कदाचित मंदिराचं इंटरनेट चालू होईल आणि आपलं सगळं व्यवस्थित होईल. आणि आल्यानंतर ते चालू नसतं. किरकोळ गोष्ट सांगतो आहे. परंतु प्रत्येक वेळेला हा जो अहंकार असतो की मला माहिती सगळं किंवा माझ्या सत्तेमध्ये आलं पाहिजे, आणि ज्यावेळेला अशी आपत्कालीन स्थिती येते संपूर्ण जगामध्ये की आज भारतापासून पार इराण, इराक सगळे देश या कोविड-19 सिच्युएशनमधनं ज्या जात आहेत, अमेरिका जातो आहे, फ्लोरिडा जातो आहे, आपण जिथे कार्यक्रम करतो आहे, त्यावेळेला आपल्याला खरोखर अनुभूती होती की आपल्याकडे हातात काय असतं. आपल्या हातात काहीही नसतं. जे असतं ते सगळं पांडुरंगाच्या हातात असतं. ईश्वर म्हणजे काय? तर जो गॉड जो आपण इंग्लिश शब्द वापरतो आणि देव जो आपण ईश्वर म्हणतो, ईश्वर दीर्घ येतो, तो आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय करता, ज्याच्या हातामध्ये ह्या 3 गोष्टींचा कंट्रोल असतो. जनरेशन, ऑपरेशन आणि डिझॉल्व. म्हणजे उत्पत्ती जो तयार करतो, जो ऑपरेशन म्हणजे स्थिती जो चालवतो, आणि लय म्हणजे जो ज्याच्या हातामध्ये नाश, कुठं जन्म घ्यायचा, कधी मृत्यू, कुठे मृत्यू येणार, कसं जीवन जगणार, हे सगळं एकमेव देवत्वाच्या ठिकाणी त्याचा सगळ्याचा कंट्रोल आहे, आणि ते म्हणजे पांडुरंग. आता ह्या गाण्याचं थोडंसं मुद्दामून सांगायचं, कारण हे गाणं अक्षरशः नवीन कोरक करकरीत मी आणि जगननी, म्हणजे मी शिरीष कुलकर्णी आणि जगन्नाथ स्वामी ह्यांनी ते कंपोज केलं आहे. मला मुखडा सुचला, मुळात गोरख कल्याण रागामध्ये ते आहे, आणि आम्ही त्याला सहज वेस्टर्न स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो. तर ऐका, तुझ्या सत्तेने विदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो, वर्म हे जाणूनी शरण आलो, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे, तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे. मेघांनी वर्षावे पर्वती बैसावे, मेघांनी वर्षावे पर्वती
तुझी असते वेदांची बोलणे सूर्यासी चालणे सूर्यासी चालणे तुझी बरे तुझी असते वेदांची बोलणे तुझी असते वेदांची बोलणे तुझी असते वेदांची बोलणे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे संपूर्ण विश्वाकरता मागणं मागितलं आहे की जो जे वांछेल तो ते लाहो, म्हणजे ज्याला जे पाहिजे ते मिळो. एक महत्त्वाचा गोष्ट अभिप्रेत आहे, ज्याला जे हवं आहे त्याला ते मिळो या शब्दाचा अर्थ कुठली तरी गोष्ट हिरावून घेण्यासारखं त्यांनी सांगितलं नाही. कोणी भुकेला राहू नये, कुणाला दुःख येऊ नये या अर्थाचं ते मागणं आहे. तर पसायदान जो जे वांछेल ते तो ते लाहो सादर करते योगी. कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने करते. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषोनी मज द्यावे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी
पूर्ण होई तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसावो येणे बरे ज्ञानदेवो सुखिया सुखिया जाला सुखिया हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सादर झाला तो या मंदिरामध्ये. त्यामुळे पहिले आभार हे HSCF यांचे मानलेच पाहिजेत, हिंदू सोसायटीचे फ्लोरिडाचे. तेव्हा पहिले आभार त्यांचे. दुसरे आभार आणि खरोखर आभार की अक्षरशः एखाद्या खंद्या जसा कृष्ण अर्जुनाच्या पाठीमागे उभा असतो तसं प्रशांत सावजी आमच्या मागे खंबीरपणे उभे होते. मंदिर मिळण्यापासून ते मंदिरामध्ये सेवा करण्याची परवानगी मिळूपर्यंत हे सगळं ज्या खंबीरतेने प्रशांत सावजी आमच्या मागे उभे राहिले, खरोखर त्याला तो होते. त्यामुळे दुसरे महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे आभार प्रशांत सावजी यांचे. तिसरे आभार ओर्लँडो मराठी मंडळाच्या सगळ्या कमिटीचे. आता आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं ते म्हणजे राहुल आलं, अनिता कुलकर्णी आल्या, रश्मी आणि डेरिल आले, आणि ही सगळी मंडळी. याच्यातून चुकून माकून कोणाचं नाव राहिलं असेल तर खरोखर मनापासून क्षमा. परंतु OMMच्या माध्यमातर्फे हा कार्यक्रम होतो आहे म्हणून OMM 2020च्या संपूर्ण कमिटीचे परत एकदा आभार. आणि आपल्या सगळ्यांचे वाऱ्यावरचे तुम्ही मित्र आहात, कारण हा कार्यक्रम काही आपण प्रत्यक्ष करत नसल्यामुळे मी तुम्हाला वाऱ्यावरचे मित्र म्हणतो. तर वाऱ्यावरच्या सगळ्या मित्र लोकांचे, मैत्रांचे आभार मानू आणि ही सेवा पांडुरंगाच्या चरणी आम्ही अर्पण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे असं आपण मानून घ्यायला हरकत नाही. याच्यानंतर आरती होईल आणि मग कार्यक्रम संपेल. भावेश भाई, एक मिनट पहले कुछ मंत्र आप बोलो और निकाल के एक जो भी मंत्र बोलना है निकाल के तो चलो ना. हरि ओम विष्णोरराटमसि विष्णोः सुप्रेस्तो विष्णुः शूरसि विष्णोद्रुभोसि वैष्णवमसि विष्णवे त्वा ओम नमो नारायणाय. सुख करता दुख हरता
जगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डलीकाक्षो मङ्गलाय तनोहरि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते श्रीनारायणी नमोऽस्तुते त्वमाता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं गुरुदेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री सदाशिवायेति समर्पयामि ॐ यत्नेन यत्नमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हलाकं महिमानस्य चन्द्रयन्द्रपूर्वे साध्यासन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वैष्णवाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवनावदातु कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायेन स्यात् सार्वभौमः सर्वायुषः आधारात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराडिति ततस्तेष श्लोको विदितो मरुतः परिवेशारो मरुतस्यावसङ्गृहे आविष्टस्ताम्रे विश्वे देवाः सभासदैते ॐ नानाशुभृन्दपुष्पाणि ऋतुकालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाणः परमेश्वर भगवते नमो नमः वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं नमस्कारान् समर्पयामि कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै श्रीमन्नारायणायेति समर्पयामि श्रीमन्नारायणायेति समर्पयामि।